नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीकडून होय लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एक तक्रार केली जाते आणि ती तक्रार अगदी खरी आहे की खोट्या नॅरेटिव्हमुळे होय खोट्या वावड्या पसरवण्यामुळे खोट्या नॅरेटिव्हमुळे भारतीय जनता पार्टीकडून मतदार दुरावले. खरं तर मताच्या टक्केवारीत फारसा फरक नाही पडलेला, मात्र नवीन मतदार भारतीय जनता पार्टी जोडू शकली नाही किंवा नवीन मतदारांना आकर्षित करू शकली नाही. आता खोट्या नॅरेटिव्हज विरोधी पक्षाचं कामच आहे बरं काय, हे विरोधी पक्षाचं काम आहे. मात्र प्रचार करताना इंडिया आघाडीच्या लोकांनी जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी खरं तर लागू होणं अतिशय कठीण होतं. म्हणजे उदाहरण घेतलं तर राहुल गांधीचंच उदाहरण आहे की राहुल गांधी जे महिन्याला 8,500 रुपये देणार होते, म्हणजे वर्षाला महिलांना 1,00,000 रुपये त्यांनी द्यायचं जाहीर केलं होतं प्रत्येक महिलेला. आणि हे सरासर खोटं आहे, पण त्याकरता राहुल गांधी किंवा काँग्रेस किंवा इंडिया आघाडी, कारण आता सगळे एकत्रच आहेत, त्यांनी अक्षरशः मतदारांना म्हणजे महिलांना कार्ड वाटले होते, फॉर्म वाटले होते आणि तुम्ही हे पैसे घ्यायला 5 तारखेला या असं सांगितलं होतं. वेळीच याला आवर घालता आला नसता का? माझा प्रश्न याच्याकरता आहे की काँग्रेसने जे काही जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं होतं 8,500 देण्याचं, त्या बाबतीत महाराष्ट्रात म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा खूप आक्रमकपणे भारतीय जनता पार्टीने तो मुद्दा खोडून काढला का? आक्रमकपणे याचा अर्थ असा आहे की असे प्रत्येक महिलेला 1,00,000 रुपये देणे वर्षाला, म्हणजे एका वर्षाला किती महिलांना हे पैसे द्यावे लागतील आणि ते किती हजार करोड किंवा लाख करोड होतील. होय, जवळजवळ आपण 140 कोटी जनता असं म्हटलं, आणि त्यातल्या अर्ध्या पण नाही, 50 कोटी महिला जर म्हटल्या तर 50 लाख करोड इतके रुपये काँग्रेसला द्यावे लागले असते. आणि इतकं एका वर्षाचं भारताचं बजेट देखील नाही आहे. भारताचं आर्थिक बजेट म्हणजे ज्या बजेटमध्ये सर्व प्रकारच्या आर्थिकतेची तरतूद केली जाते तेवढा पैसा सुद्धा गोळा होत नाही आहे, आणि तेवढं तुम्ही वाटणार आहे फक्त. हा मुद्दा आक्रमकपणे पोचवू शकले नाही. दुसरा मुद्दा होता की संविधान बदलणार आहेत. वारंवार सांगायला हवं होतं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सगळीकडेच की असं संविधान बदलता येत नाही. नरेंद्र मोदी एकटे नाही पुरत हो. नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस किंवा योगी, अमित शहा हे जे प्रमुख नेते आहेत ते एकटे पुरत नाहीत. प्रत्येक आमदाराने, प्रत्येक खासदाराने आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन हे सगळं सांगितलं होतं का की असं संविधान बदलता येत नाही, आणि संविधानाच्या काही मुद्द्यामध्ये वेगळी तरतूद केली जाऊ शकते, काही संविधानामधली कलम बदलली जाऊ शकतात किंवा नवीन टाकली जाऊ शकतात, मात्र आरक्षणाचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. आणि संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे बनवलेलं आहे ते अतिशय योग्य आहे, आणि त्यात वेळोवेळी काही बदल होऊ शकतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मान्य होतं आणि त्यांची परवानगी देखील होती. काँग्रेसने देखील अनेक वेळा असे बदल केलेले आहेत वेगळ्या पद्धतीने, आणि काँग्रेसने बदल केले ते त्यांच्या स्वार्थाकरता केले. स्वार्थ म्हणजे कोणता? जनतेचा नाही, काँग्रेसच्या राजकीय स्वार्थाकरता किंवा मुस्लिमांच्या लांगुल चालनाकरता हे बदल केले गेले होते. तर हे आक्रमकपणे मुद्दे पोचवले का कार्यकर्त्यांनी, आमदार खासदारांनी? भारतीय जनता पार्टी म्हणा, युती म्हणा किंवा महायुती म्हणा, नाही जमलं. त्यांना आक्रमककडे पोचवणं नाही जमलं. त्याचा परिणाम सरळ आहे की दलितांची मते घटना बदलणार या विचाराने दुसरीकडे गेली. उत्तर प्रदेशातलं उदाहरण आहे, मायावतींची किती मते गेली आहेत ते आपण बघा, आणि ती सगळी समाजवादी पार्टीकडे गेली. हे 2 मुद्दे तुम्हाला जर माहिती आहे की आता विरोधी पक्ष अशा खोट्या नॅरेटिव्ह घेणार आहे, आणि अनेक नॅरेटिव्ह आहे, म्हणजे गडकरी आणि मोदी यांच्यामधलं युद्ध लावण्याचा प्रयत्न केला, गडकरींना पंतप्रधान पदाची लालच इंडिया आघाडीने देण्याचा प्रयत्न केला, गडकरींनी वेळीच त्यांना झुडकारून लावलेले. पण
आता एक नवीन नॅरेटिव्ह पुन्हा महाराष्ट्रात जास्त सावधगिरीची गरज आहे, कारण महाराष्ट्रात गडबड आहे. जरा गडबड याच्या करता आहे की अजितदादा पवार यांना घेतल्यामुळे जनता नाराज आहे असं आता एक नॅरेटिव्ह पसरवलं जात होतं. आहेच ते अजूनही. काही निवडणुकांमध्ये जे काही नुकसान झालं असेल त्याचं सगळं खापर अजितदादा पवार यांच्यावर फोडण्याचं काम खरं तर विरोधी पक्ष करताय, मात्र आरोप भारतीय जनता पार्टीवर होत आहेत आणि भारतीय जनता पार्टीनेच हे खापर फोडते आहे असं दाखवलं जातंय. हे तुम्ही जाऊन स्पष्ट करता का तुमच्या मतदारसंघात जाऊन? आत्ताच ताजं उदाहरण सांगतो मी. ताजं उदाहरण आहे अतिशय. हे ताजं उदाहरण आहे ते अटल सेतूला भेगा पडल्या. अटल सेतूला लांब लचक भेगा पडल्या आहेत आणि अटल सेतू जो इतके हजारो करोड रुपये बांधून खर्च केलेला, आता तो कसा निकामी झाला, मग त्यात कसा भ्रष्टाचार झाला, हे महाराष्ट्रातलं शासन कसं भ्रष्टाचारी आहे असा सगळा प्रचार करतायत. आणि कोण करतायत? मी मोदीला मारू शकतो असे म्हणणारे नाना पटोले. नाना पटोले साहेबांचं काय बोलणार? नाना पटोले साहेब म्हणजे संजय राऊतांनंतर नंबर लावायचा झाला तर नाना पटोलेंचा मला वाटतं लावायला हरकत नाही. तर त्यांनी अक्षरशः कॅमेरामन तिथे घेऊन, पत्रकार तिथे नेऊन ते भेगा दाखवलेल्या आहेत आणि कशा भेगा पडल्या ते सांगितलं. फडणवीसांनी पुढे येऊन स्पष्ट केलं की अटल सेतूला त्या भेगा पडलेल्या नाहीत, त्याला जोडणारा जो रस्ता आहे त्याला थोडी क्षती पोहोचली आणि ते काम होणार आहे. पण अटल सेतूला भेगा पडल्या आहेत असं सांगून भ्रष्टाचार कसा होतोय हे ज्यावेळी नाना पटोले त्या व्हिडिओमध्ये सांगत होते त्यावेळी तिथल्या एकाही पत्रकाराची हिंमत झाली नाही की अहो हा अटल सेतू नाहीये, तुम्ही जी जागा दाखवताय ती अटल सेतू नाहीये, हा त्याला जोडणारा रस्ता आहे, त्यामुळं तुम्ही कसं काय खोटं बोलता? पत्रकार काय बोलणार हो? पत्रकार आता बोलणं नकोच पत्रकारांच्या बाबतीमध्ये की सध्या पत्रकार लोक कशाच्या मागे असतात आणि त्यांचं करिअर बनवण्यासाठी ते काय काय करू शकतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही. पण देवेंद्र फडणवीस पुढे आले. बाकी भारतीय जनता पार्टीमधल्या एकाही नेत्याला याच्यात इंटरेस्ट वाटला नाही. एकालाही असं वाटलं नाही की आपण नाना पटोलेंसारखं प्रत्यक्ष अटल सेतूवर जावं, तिथे व्हिडिओ बनवावा, अटल सेतूवर जाऊन दाखवावं की इथे कुठल्याही भेगा पडलेल्या नाहीत आणि कुठल्याही भ्रष्टाचाराचा काही संबंध नाही आहे. हे सगळं कुभाड रचलं जातंय किंवा ही नॅरेटिव्ह सेट केली जाते आणि ही जनतेपर्यंत पोचायला नको. खरं तर दूध का दूध पाणी का पाणी करता येऊ शकत होतं. देवेंद्र फडणवीस एकटे कुठे पुरे पडणार हो? मी मगाशी नाव घेतले, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस किंवा योगी असतील, अमित शहा असतील, नितीन गडकरी असतील, कोणाकोणाला समजवतील. 400 पार हा जो नारा दिला गेला होता तेव्हाच हे आमदार खासदार इतके बिंदास झाले. हा मूर्खपणा होता की अमित शहा खरं तर प्रत्येक वेळी ज्या पद्धतीने आक्रमकपणे सांगत होते की पहिल्या टप्प्याचं, दुसऱ्या टप्प्याचं, तिसऱ्या चौथ्या टप्प्यानंतर ते सांगायला लागले आता आमचं बहुमत झालं, मग पुढच्या टप्प्यात सांगायला लागले आता आम्ही 300 पार झालो, आता 400 पार होणारच आहोत. हे सगळं ऐकून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील, आमदार खासदार इतके बिंदास झाले की त्यांना वाटलंच नाही की आपण ज्या काँग्रेस नॅरेटिव्ह पसरवत आहे आरक्षणाबद्दलच्या, संविधानाबद्दलच्या, त्या सगळ्या खोट्या आहेत हे आपण जाऊन सांगितलं पाहिजे जनतेमध्ये. आणि मतदार जे नाराज होत असतील तर त्यांना आपल्याकडे बांधून ठेवलं पाहिजे. हे जमलेलंच नाही आणि करताना आलं आणि केलंही नाही. ताजं उदाहरण मी नाना पटोलेंचं सांगितलं तर किमान त्याच्यावर तरी आता कोणीतरी व्हिडिओ बनवावा जाऊन तिथे अटल सेतूवर. नाही तर अन्यथा नाना पटोले हा मुद्दा घेऊन सगळीकडेच नाचणार आहेत, फिरणार आहेत. आणि नाना पटोलेंचा एकट्यांचा मुद्दा नाही हा मुद्दा मग उद्धव बाळासाहेब ठाकरे घेतील, संजय राऊत ऑलरेडी याच्यावर बोललेही असतील, इतरही नेते आहेत. त्यांना जर हे करायचंच आहे, तुमची बदनामी किंवा तुमच्या कारभाराबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आहे, तर तुम्ही सावध का नाही? आणि सावध असला तर केवळ तुम्ही सावधगिरी नुसती बाळगायला नाही तर ऍक्शन केली पाहिजे, काहीतरी ऍक्शन केली पाहिजे. तुम्ही असं समजू नका की मतदार शहाणे झालेत आणि मतदार काय मूर्ख आहे का, मतदार काय खोटं पचवून घेणार नाही, असं नाही. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि तो तुम्ही आता बघितलेला आहे. हा निसटता विजय आहे, हे मी वेगळं सांगायची गरज नाही. बघूयात भारतीय जनता पार्टीचे नेते, मुख्यतः कार्यकर्ते बिचारे प्रत्येक पक्षाचे काम करत असतात. भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार हे सगळे इतक्या सावधपणे पावलं टाकतील का? त्यांना शुभेच्छा. अन्यथा महाराष्ट्रामध्ये जी सध्याची खिचडी झालेली आहे आणि आरक्षणाचा प्रश्न जो पेटतो आहे, मराठा विरुद्ध ओबीसी, तो नक्कीच पुन्हा
एकदा बुडवणार आहे किंवा भयानक असे निकाल विधानसभेत दिसू शकतील याची नोंद घ्यायला पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या लोकांनी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.